झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ऐक ना, तू इतकी का चिडलीयस? का चिडलीस? जयंत, हा प्रश्न तुला पडूच कसा शकतो? काल रात्री तू जे काही वागलास ते बरोबर होतं? एक शब्द बोलू नकोस जयंत। काल मी आणि ताई जे काही बोललो ते तिच्या आयुष्याबद्दल होतं आणि तिला मी ते कोणालाही सांगितलेलं नकोय। एवढी साधी गोष्ट कळत नाही जयंत तुला? नाही, मला मान्य आहे तू माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेस, पण त्या पॉझिटिव्हनेसला काही लिमिट आहे की नाही जयंत? त्यासाठीच मी सॉरी म्हणतोय ना। हेच नेहमी असं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं म्हणजे झालं। जयंत, मी अख्खी रात्र त्या कपाटामध्ये अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून होते। माझी पाठ दुखत होती, माझी मान धरली होती, पण हे सगळं तू का वागलास? कारण मी आणि माझी बहीण जे काही बोललो ते तुला नाही सांगितलं म्हणून। जयंत, मला ना तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये। जानू ऐक ना, आय एम रिअली सॉरी, प्लीज मला माफ कर। हे बघ, आज नको राखूस, आज तुझा रिझल्ट आहे। जयंत, मला तुझ्याशी खरंच काही बोलायचं नाहीये, तुला मला नाही बोलायचं। जानू जानू ऐक ना प्लीज, आय एम रिअली सॉरी। काय रे सिद्धू? काय रे ताई, इतकं सगळं झालं तुम्हाला कळवलं पण नाहीस। तू जर मला कळवलं असतंस मी मदत केली नसती का? तसं नसतं रे सिद्धू, नवरा बायकोच्या गोष्टी अशा तिसऱ्याला सांगायच्या नसतात आणि माहेरी तर बिलकुल सांगायच्या नसतात। हे बघ ताई, उगाच काकूबाईसारखं बोलू नकोस। तू जर मला म्हणाली असतीस तर मी घरी कोणालाही सांगितलं नसतं। आत्ता आपण भेटतोय ना, ते पण मी कोणाला सांगितलं नाही काही। बर, ते सगळं तुला कळेल, पण तुझं लग्न झालं ना की ते सगळं सोड ना। हे बघ, पुढच्या वेळी असं काही झालं म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगितलंस तरी चालेल, पण ॲटलिस्ट प्रॉब्लेम झालाय तेवढं तरी सांग। ताई, इथे मी जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत लोकांना मदत करत असतो आणि स्वतःच्या सख्ख्या बहिणीला मदत नाही करू शकलो तर काय उपयोग आहे? बरं बाबा, आता लेक्चर नको देत बसूस। पुढे काही झालं तर तुला पहिलं सांगेल। काय झालं सिद्धू? असा अचानक कसा काय आलास? ये ना, आत ये ना। नाही म्हणजे नाही, तुला आणि ताईला भेटायलाच आलो होतो मी। जरा बोलायचं होतं तुमच्याशी। हा, बोल ना। हरीश, हे प्लीज घे। सिद्धू, अरे हे काय? नाही, नको, याची काही गरज नाही। त्याच्याशिवाय एवढं सगळं झालंय का? गरज तर आहे ना। आणि ताई, मला मदत करायची तर करू दे ना। सिद्धू, तुला सिंचनाची काळजी वाटते हे मी समजूच शकतो, पण हे मी नाही स्वीकारू शकत। का? कारण माझ्या मनाला नाही पटत आहे ते। आधीच सिंचनाचे दागिने तिला न विचारता मी विकले, त्यामुळे ती हर्ट झाली आहे खूप। आता तुझ्याकडून जर मी मदत घेतली तर तिला अजिबात आवडणार नाही। मुळात मला सुद्धा ते पटणार नाही, म्हणून मला नकोय हे पैसे। अरे हरीश, मग तू सगळं कसं मॅनेज करणार आहे? सिद्धू, अरे या प्रकरणातून खूप शहाणा झालोय मी। आता मी ठरवलंय, मी नव्याने सुरुवात करणार, खूप कष्ट घेणार, प्रामाणिकपणे बिझनेस करणार आणि मला खात्री आहे मला नक्की यश मिळेल। नक्की ना? म्हणजे बघ, तू हे पैसे घेऊ शकतोस, मी कोणालाही काही सांगणार नाहीये। नाही, खरंच नको।
मला मला खरंच नाही पटणार ते. सिद्धू, अरे प्रश्न पैशांचा नाहीये. मला खरंच ते योग्य वाटत नाहीये. आय एम सो सॉरी. बरं, तुला बिझनेससाठी ऑल द बेस्ट. आणि त्यात कधी काही मदत लागली तर प्लीज मला सांगत जा. हो, ठीक आहे, मग निघतो. हे काय चाललास तू? आत बस ना 5 मिनिटं. नाही नाही नको, म्हणजे मला तसंही खूप कामं होती. येतो. काही काम वगैरे मला सांगू नको. मी सांगतेय ना आज चल, मग आज चल. सिद्धू प्लीज चल ना आत. ब्रेकफास्ट कर, मग हवं तर निघ. चल. ठीक आहे, चला. चल. सिद्धू, हां हां चला. सिद्धू ये ना. हा काय प्रकार आहे? ऍक्च्युली आमच्या घरी सगळ्यांना नाश्त्याला गोळ्या करण्याचा हा प्रकार. अच्छा, अरेच आहे. अरे ताई, दे तुझी बॅग आत ठेवतो. हाय. भावनाताई, जानूकडे कसं वाटलं? चेंज झाल्यामुळे बरं वाटलं असेल ना? हो, छान चेंज मिळाला आणि मस्त वाटलं आम्हाला. आम्ही खूप मजा केली, हो की नाही? हो. बरं झालं, अगदी वेळेवर आलीस. वेंकी दादा सगळ्यांना ब्रेकफास्ट साठीच बोलवत होते. ये. हो, मी हातपाय धुवून येते. हो चालेल. सिद्धू काका, अरे कसं आहे आमचा गुंड्या? आनंदी, आपण आता बाहेरून आलोय की नाही? मग बाहेरून आल्यावर आपण आधी काय करतो? हातपाय धुतो. करेक्ट. मग चला हातपाय धुवून येऊया. आम्ही आलोच. हो. चला, सावकाश. काय गुरुजी, काही उपाय मिळतोय का? पूर्वीची पत्रिका बघून मला असं वाटते की ह्या मुलीच्या आयुष्यात 2 लग्नाचे योग आहेत. 2 लग्न? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज